पुढचे 30 मिनिटं नोकरदारांसाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण आपण तज्ज्ञांकडनं जाणून घेणार आहोत की आपले खरंच किती पैसे वाचणार आहेत. हे जे बदल आत्ता निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले आहेत, घोषित केलेले, त्यामुळे टॅक्स प्रणालीमध्ये, टॅक्स रचनेमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्या तज्ज्ञांशी. संजीव गोखले सर आहेत, ते स्वतः CA आहेत, या विषयातले तज्ज्ञ आहेत. चंद्रशेखर टिळक सर आहेत, ते बजेट एक्सपर्टच आहेत, ते आता आपल्याला कर रचनेतले हे जे काही बदल आहेत त्याबद्दल सांगणार आहेत. MEDCचे आशिष गर्दे सर आहेत, हे स्टार्टअपमधले एक्सपर्ट आहेत आणि इतर विषयांवरही आपल्याशी गप्पा मारणार आहोत. सरिता, किती पैसा वाचणार आहे आपला, आत्ताचा महत्त्वाचा मुद्दा. खरंच, आणि हेच जाणून घ्यायचं आहे, कारण नोकरदार वर्ग मोठा आहे. शेवटपर्यंत निर्मला सीतारामन यांनी फारसं काही सांगितलं नव्हतं आणि अपेक्षा लोकांची कायम ठेवली होती. तर एक जे आपण ऐकलं ते म्हणजे स्टँडर्ड डिडक्शनची जी काही मर्यादा वाढवली आहे त्याचा काय परिणाम होणार पगारदारांवर? प्रत्येक पगारदार जो नोकर मंडळी आहेत आणि निवृत्ती वेतन असलेले अशा दोघांना 75,000 स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. म्हणजे त्यांच्या उत्पन्नात 75,000 वजा केले जातील. आणि किती मिळत होतं? आधी 50,000 होतं, 25,000 रुपयांनी ही मर्यादा वाढलेली आहे. तर मला वाटतं आपण आधीच्या सत्रात जे म्हटलं की जर टॅक्स कलेक्शन वाढलं असेल, निवडून तुम्ही पुन्हा दिलं असेल, तर करदाता माझा लाडका असं म्हणून त्याला काहीतरी द्या. तर ते ह्या मला वाटतं त्यांनी आपलं ऐकलं असावं आणि मंत्री महोदयाने आपल्याला नक्कीच त्याचा सर्वसामान्य पगारदार मंडळींना फायदा करून दिलाय. 30% ब्रॅकेट असलेल्याला 7,500 रुपयाचा कर त्याचा वाचेल, कारण 25,000 रुपये त्याच्या उत्पन्नातनं थेट कमी होतील. मात्र खालच्या स्लॅबवाल्यांचे त्याप्रमाणे कमी वाचतील, पण जास्तीत जास्त जी ह्याच्यातनं जे टॅक्स वाचणार आहे तो 7,500 रुपये ह्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनमधनं वाचणार आहे. हा सर्वसामान्यांना हा नक्कीच फायदा आहे. सर्वसामान्य माझ्या मते पगारदार आणि निवृत्ती वेतन जे असतात त्यांना कुठलीही इतर डिडक्शन्स मिळत नाही. नवीन कर प्रणालीमध्ये इतर कुठली डिडक्शन्स नाही आहेत. अशा परिस्थितीत स्टँडर्ड डिडक्शन वाढावं अशी आमची जी अपेक्षा होती ती काही प्रमाणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पूर्ण केलेली. आपण अगदी सुरुवातीच्या सत्रात म्हटलं होतं की 2 टॅक्स रेजिम्स आहेत, एक जुनी कर प्रणाली आणि एक नवीन कर प्रणाली. आणि सामान्यतः आजही लोक हे जुन्या कर प्रणालीतच राहतात. कुठेतरी ही जी नवीन कर प्रणाली आहे ही जास्त अट्रॅक्टिव्ह व्हावी अशी अपेक्षा आहे. ते ह्या बजेटमध्ये पूर्ण झालंय का? हो, निश्चितच. इथे 2 महत्त्वाचे बदल झाले. आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्टँडर्ड डिडक्शन वाढले, ज्याचा फायदा केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्यालाच मिळणार आहे. त्यामुळे जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत नवीन कर प्रणाली ही थोडीशी अट्रॅक्टिव्ह झाली आहे डेफिनेटली. दुसरा मुद्दा जो कराचा दर आहे, जो 0 ते 3 लाखापर्यंत आधी नील होता, आजही तो नील आहे. 3 ते 6 हा जो कर उत्पन्नाचा गट आहे त्याच्यात 5% कर होता. आता तो 3 ते 7 म्हणजे 6 ते 7 हा जो उत्पन्न गट आहे त्यांना जवळ आधी 5% टॅक्स लागत होता, आता आधी 10% लागत होता, आता 5% लागेल. त्यामुळे तिथे त्यांच्या 1 लाखावरचा 5,000 रुपयाचा थेट फायदा आहे. पगारदार मंडळी असतील तर नक्की स्टँडर्ड डिडक्शन आणि हा जो करातला बदल यांनी त्यांचे 7,500 आणि 5,000 असे दोन्ही साधारण 12,500 या 2 प्रोव्हिजनमुळे त्यांचे वाचलेले आहेत. त्यामुळे थोडीशी नवीन कर प्रणाली अट्रॅक्टिव्ह झाली आहे, परंतु अजूनही त्याच्यात बदल होणं अपेक्षित आहे. आणि अर्थमंत्र्यांनी त्याच्याबद्दल एक सूचक वाक्य केलेलं आहे की त्या पूर्ण इन्कम टॅक्स कायद्याचाच रिव्ह्यू घेणार आहेत आणि त्याला 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यामुळे कदाचित येणाऱ्या पुढच्या 1 फेब्रुवारीला जो बजेट येणार आहे त्याच्यात कदाचित अर्थसंकल्पामध्ये काही भरीव घोषणा होऊ शकतात. एक आत्ता ह्याच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की विशेषतः आपण जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली अशी चर्चा करणार असू तर मुळात एक राजकीय अपेक्षा अशी होती की जर मोदी सरकारला आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या अपेक्षेनुसार बहुमत मिळालं असतं तर कदाचित यंदाच्या अर्थसंकल्पामध्येच जुन्या कर प्रणालीचं विसर्जन होईल. तसं झालेलं नाही. पण जर आपण संपूर्ण ते तास-सव्वा तासाचं जे भाषण आहे त्याच्यात जर ऐकलं तर अत्यंत उघड आहे की मगाशी संजीव गोखले सर म्हणले तसं की ते 6 महिने हे गाजर आहे. कदाचित आत्ता 31 जुलै अत्यंत जवळ आहे आणि ती इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असते. त्यामुळे निष्कारण मनामध्ये त्याचा गोंधळ व्हायला नको म्हणून आत्ता ती घोषणा टाळली असेल. आणि तसंही यंदाच्या अर्थसंकल्पाला जर विचार करायचा झाला तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने अत्यंत मर्यादित काळ आहे आणि म्हणून त्याची घोषणा झाली नसेल. पण आता एक गोष्ट नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये
कोणत्याही पद्धतीमध्ये जुन्या पद्धतीच्या करप्रणालीकडे आपण जात नाही हे सरकारनं स्पष्ट केलं आहे. एकंदरीतच ज्याला आपण दीर्घकालीन फिनान्शियल मॅनेजमेंट म्हणतो, मग ते व्यक्तीसाठीही असतं, संस्थेसाठीही असतं, त्याची फार मोठी क्लॅरिटी या अर्थसंकल्पातनं या 2 करप्रणालींच्या बद्दल आली आहे. आणि तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या 2 करप्रणालीतनं ज्या वेळेला आपण नवीन करप्रणालीवरती एवढा भर देतोय, याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये केवळ कराचं स्वरूप अशा पद्धतीने होणारे अशातलं भाग नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपण करप्रणालीमध्ये केवळ तो जो संपूर्ण रिव्ह्यू आहे याचाच अर्थ असा की जी काळाच्या ओघामध्ये इतक्या वर्षामध्ये वेगवेगळी कलमं आली होती, त्यांच्या आपापसातल्या परस्पर विरोधी तरतुदी होत्या की साधं पुस्तकं किती ठेवायची, तर एक ऍक्ट एक सांगतो, दुसरा ऍक्ट तिसरं सांगतो, असली भानगड येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही, ही क्लॅरिटी आहे. टिळक सर, आपण जे म्हटलं ना की आधी आपण म्हटलं की जर पूर्ण बहुमत मिळालं असतं तर एखाद वेळेला जुनी कर प्रणालीच बाद झाली असती. ती ह्या खेपेला झाली नाही, पण मग त्याला आता वेळ लागेल जे रॅशनलायझिंग झालंय. मला नाही वाटत. म्हणजे संजीव गोखले प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्यांनी पक्की आचारसंहिता पाळली आणि म्हणून म्हणले सूचक विधान केलं. माझ्या परमेश्वर कृपेने मी चार्टर्ड अकाउंटंट नाही आणि आता सेवानिवृत्त आहे. स्पष्टपणाने सांगतो की जरा सुद्धा नाही आहे. आत्ताची घोषणा टाळली आहे. 6 महिन्याचा रिव्ह्यू हे गाजर दाखवलं जाईल. मधल्या विधानसभांच्या निवडणुकांचा विचार केला जाईल आणि पुढच्या वर्षी 1 फेब्रुवारी 2025ला अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळेला आत्ताच्या पेक्षा राजकीय परिस्थिती बिघडली नाही तर नवीन करप्रणालीला पूर्णपणाने वाव देणारी अशी कररचना आर्थिक वर्ष 2025-26 पासून येईल आणि ते असणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. नक्कीच. त्यामुळे हे मला वाटतं आपल्या सर्वच श्रोत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आपण सांगितलं, कारण अजूनही लोक जुन्या कर प्रणालीकडे जात असतात. भारती, खरं जे नोकरदार आहेत त्यांच्यातल्या काहींना प्रश्न आहेत, कारण हा गेल्या काही वर्षातला एक मुद्दा ठरलेला आहे. काय प्रश्न? सर, खरं तर GST सिम्पलची घोषणा आता अर्थमंत्र्यांनी केली. ती GST सिम्पलची घोषणा काय कशी असेल ती थोडे ब्रीफिंग समजेल का? नाही, आता जसं आपल्या अर्थसंकल्पात GSTचा अंतर्भाव येत नाही, परंतु काय आहे GSTमध्ये अजूनही आपण जसं वाटलेलं आम्हाला, म्हणजे आम्ही 2017मध्ये जेव्हा GST आला तेव्हा असं वाटलेलं की हा अत्यंत सोपा कायदा असेल. तसं न होता असंख्य अमेंडमेंट्स झाल्या त्याच्यात आणि एकात आपण ज्याला म्हणतो ट्रायल अँड एरर अशा पद्धतीने सरकार गेले काही दिवस त्या GSTकडे बघत होतं की एखादी गोष्ट म्हणजे अक्षरशः एखादा फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन, तो फॉर्म कसा भरायचा ह्याच्याविषयी स्थैर्य नव्हतं. म्हणजे आज हा फॉर्म भरा, मग तो भरला जात नाही की त्याचे काही दुष्परिणाम दिसायला लागल्यावर तो काढून घ्या. खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स इव्हेजन GSTमध्ये झालं. त्याचं कारण सिस्टीम नीट वर्किंग करत नव्हती. ती सिस्टीम न वर्क केल्यामुळे टॅक्स इव्हेजन होत होतं. सिस्टीम सुधारली हळूहळू, त्यानंतर पुन्हा कायदे बदलायला लागले. सिम्प्लिफिकेशनचा सर्वात अर्थ की सर्वसामान्य जो आता वस्तू आणि सेवा कायदा जो लागू होतो तो सर्वसामान्य ट्रेडर, मॅन्युफॅक्चर आणि सेवा देणाऱ्या माणसाला लागू होतो. त्याला तो अत्यंत सोप्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे. मूळ कायद्यामध्ये महिन्यामध्ये 3 रिटर्न भरायची प्रोव्हिजन होती. आता अजूनही 2 रिटर्न भरायला लागतात, त्याच्या तारखा पाळायला लागतात. त्याच्या तारखा जर नाही पाळल्या गेल्या तर त्याला पेनल्टी किंवा इंटरेस्ट खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा भुर्दंड भरायला लागतो. हे सगळं कदाचित त्या रिव्ह्यूमध्ये सिम्प्लिफिकेशनमध्ये होऊ शकतं की सोप्या पद्धतीने तो कायदा इम्प्लिमेंट व्हावा आणि ज्या किचकट त्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, अमेंडमेंट्स आहेत त्या काढून, म्हणजे मी अगदी सोपं सांगतो की टॅक्सच्या रेट्समध्ये सुद्धा 5च रेट असावे अशी सुरुवातीची संकल्पना होती. पण आता त्या 5 रेटमध्ये पण काही सोन्याला 3% किंवा अजून काही रेट वाढवावे अशा पद्धतीचे सुझाव येत आहेत. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा सिम्प्लिफिकेशन होईल तेव्हा अर्थमंत्रालय नक्कीच करेल. या सिम्प्लिफिकेशनचा विचार करताना माझ्या व्यावसायिक आयुष्यात त्याच्या संकल्पनेपासून सॉफ्टवेअरपर्यंत मी आणि आमची कंपनीचा सहभाग होता. केवळ कराचा दर, कराची पातळी, त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या वस्तू आणि सेवा इतकंच ते सिम्प्लिफिकेशन नसतं. शेवटी आपल्या असं लक्षात येईल की हा कर एका राजकीय विरोधातनं जन्माला आला होता. परमेश्वर कृपेनं आज दर महिन्याला सरसकट याच्यात राजकारण काही नाही, सगळे कर भरतात. जवळजवळ 1.72 लाख कोटी रुपये येतात. म्हणजे आता सरकारला, सरकारी यंत्रणेला, सरकारी व्यवस्थेला असं लक्षात आलं आहे की हा कर भरण्यासाठी इतकी कागदपत्रं ऑनलाईन किंवा ऑफलाईन लोकड होतात. आता येणाऱ्या काळामध्ये आपण सिमलेस, पेपरलेस, फेसलेस अशा पद्धतीनं जसं पर्सनल इन्कम टॅक्समध्ये गेलो तसं GSTमध्ये जाण्याचं प्रमाण वाढेल.
दुसरं सिम्प्लिफिकेशन असं असेल की आज मी तिला GST मध्ये सुद्धा 3 प्रकारचे कर आहेत. केंद्र सरकारचा कर, राज्य सरकाराचा कर आणि दोघांचा मिळून कर. सगळ्यात महत्त्वाचं सिम्प्लिफिकेशन हे तिथे येऊ शकतं की कारण मला राज्य म्हणून जरूर डिस्क्रिशन असतं आणि आता केंद्र सरकारला त्या करापासनं एका विशिष्ट तारखेला किती रक्कम मिळते याचा एक सरासरी अंदाज आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारकडनं राज्य सरकारांमध्ये जाणाऱ्या पैशाचं जे प्रमाण असतं त्याची जर नेमकी गरज आली तेवढ्याकरता त्या मागाच्या वित्तीय तुटीचा मुद्दा महत्त्वाचा होता. तर त्याच्यावरती जसं आत्ता गोखले सर म्हणते 3चं 2, 2चं 1 हे त्या तारखेशी बांधलं जाईल, हे त्याचं सिम्प्लिफिकेशन असलं. आणि तिसरं सिम्प्लिफिकेशन ज्याचा आपल्याशी आता GST म्हणून संबंध जास्त येईल, कारण GST वर्षात एकदाच भरायचा इन्कम टॅक्ससारखी अशी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आता जसजसं तंत्रज्ञान बदलत चाललं आहे, आता साधारणपणे आपण बाकीच्या वित्तीय सेवांमध्ये कॉमन KYC आणली. सर ही मान्य करतील की मी जेव्हा 3 रिटर्न भरतो त्यावेळेला त्यातलं पहिलं पेज आहे ते पूर्णपणाने कॉमन राहतं. म्हणजे कंटाळलं की किती वेळा माझं नाव लिहू, कंपनीचं नाव लिहू. तर आता तुमचा जो पहिला डेटा आहे तो डेटा तसाच्या तसा तुझ्या पिननी कॉपी होईल, अशाही पद्धतीचं सिम्प्लिफिकेशन होईल. सर आणि गोखले सर, खरं तर आपण पुन्हा एकदा नोकरदारांकडे येऊ. ही जी नवीन टॅक्स रेजिम आहे ज्याच्यात आज नवीन स्लॅब्स जाहीर झालेले आहेत. मला खरं तर स्लॅब वाईज विचारायला आवडेल की 0 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न आता करमुक्त झालेलं आहे. मात्र जो शेवटचा स्लॅब आहे म्हणजे 15 लाखाच्या वर जे उत्पन्न आहे त्याला आता 30% कर पडणार आहे प्रत्येकाला. हे तुम्ही कसं सिम्प्लिफाय करून सांगाल की काही खुशी काही गम आहे? नाही 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 नाही, हे मला वाटतं याच्यात कुठलाही बदल फक्त एकच झालाय. आपण जरी म्हटलं तरी ते स्लॅब आपण नाविन्याने दाखवले असले तरी गेल्या वर्षी हे स्लॅब होते. 0 ते 3 लाखापर्यंत नवीन कर प्रणालीमध्ये टॅक्स नव्हताच. त्याच्यात कुठलाही बदल नाही. 3 ते 6 लाखापर्यंत 5% होता, ते आता 3 ते 7 लाख केलंय. म्हणजे माझं उत्पन्न जर 6.5 लाख असेल तर 6 लाखापर्यंत 5% आणि वरच्या 50,000वर मला 10% भरायला लागायचा, तो आता वरच्या 50,000वर 5% भरायला लागेल. तसंच 7 लाख ते 10 लाख, 10 लाख ते 12 लाख आणि 12 ते 15 याच्यामध्ये 6 ते 9 हा जो ही जी कर स्लॅब होती इन्कम स्लॅब, तिथे तुमचा 15% टॅक्स होता, तो आता 6 ते 10 मध्ये होईल. म्हणजे 9 ते 10 मधला जो 1 लाखाचा जो टॅक्स पेअर आहे त्याला तिथे 15%पासून सुटका मिळून 10% भरायला लागेल. तिथे 5,000 वाचतील. मगाचे 17,500 रुपयाचं जे गणित आहे ते या स्लॅबमुळे जवळपास 5 आणि 5 10,000 आणि स्टँडर्ड डिडक्शनला 7,500 असे 17,500 रुपये पगारदार नोकर मंडळीचे वाचतील. ज्यांना पगार मिळत नाही, आमच्यासारखे व्यावसायिक आहे, त्यांच्या केवळ स्लॅबमुळे केवळ 10,000 रुपये वार्षिक वाचतील. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा छोटासा दिलासा आहे. कदाचित इन्कम टॅक्सचा रिव्ह्यू झाल्यावर मोठा दिलासा पुढच्या बजेटमध्ये येऊ शकतो. जाणून घेतोय, समजून घेतोय की या नवीन अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांना काय मिळालं, नोकरदारांचा कसा फायदा होणार. सरिता, नक्कीच एक महत्त्वाचा अजून मुद्दा जो आपण ऐकला आणि जो नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे NPS. आणि या NPS बद्दलही काही घोषणा झाल्या आहेत, त्या आपण समजून घेऊया. टिळक सर, या आत्ताचं जे अर्थसंकल्पीय भाषण सादर झालं त्याच्यामध्ये NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा न्यू पेन्शन सिस्टमबाबत 2 घोषणा आहेत. पहिली घोषणा अशी आहे की NPS वात्सल्य नावाची एक घोषणा झाली आहे. त्याचे नेमके तपशील फायनान्स बिलमध्ये पाहावे लागतील, परंतु अर्थसंकल्पीय भाषणात जो उल्लेख आहे त्यानुसार आज मितीला NPSचं अकाउंट 18 वर्ष ज्याची पूर्ण झाली तशा कोणत्याही व्यक्तीला उघडता येतो. ही मर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे आणि जो अल्पवयीन आहे, मायनर आहे, त्याच्याही नावाने आता त्याच्या पालकांना असं अकाउंट ओपन करता येईल. आणि ज्या वेळेला तेव्हा वयाची 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हा सिमलेसली त्या व्यक्तीच्या नावावरती ट्रान्सफर करता येईल. ही पहिली घोषणा आहे. पण अशा पद्धतीची घोषणा अपेक्षित होती, कारण अनेक बँकांनी, उदाहरणार्थ SBIची जी बंधन योजना आहे ती अशाच स्वरूपाची होती. आणि NPS बद्दलची जी दुसरी घोषणा आहे की ती विशेषतः खाजगी क्षेत्रासाठी जास्त लागू आहे, की आज मितीला तुमच्या काही विशिष्ट बेसिक आणि DAच्या संदर्भामध्ये 10% इतकीच रक्कम NPS कॉन्ट्रीब्युशन म्हणून कापता यायची आणि तितकीच कॉन्ट्रीब्युशन त्याचा तो एम्प्लॉयर देत असे. ही मर्यादा आता 10%वरनं 14%वरती केली आहे. ही जी घोषणा ही प्रामुख्यानं आता खाजगी क्षेत्रासाठी असेल, कारण अनेक राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये ही 14%ची मर्यादा आधीपासून होती. एक अजून बदल आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे फॅमिली पेन्शन मध्ये
गोखले सर, फॅमिली पेन्शनचा हा बदल सुद्धा मला वाटतं लोकांना हो, मी समजून सांगतो घ्यायला आता आवडेल. टिळक साहेबांनी सांगितलेलं त्यात एक छोटासा ऍड असा हा. आहे की 14% खाजगी क्षेत्रात जे मिळणार आहे ते टॅक्स डिडक्टिबल आहे आणि नवीन टॅक्स सिस्टीम मध्ये सुद्धा त्याचं डिडक्शन आहे. त्यामुळे ह्याचा फायदाही प्रत्येक सर्वसामान्य करदात्याला मिळणार आहे की माझं कॉन्ट्रीब्युशन वाढलं एम्प्लॉयर कडनं आणि त्याच्यावर मी कुठलाही टॅक्स भरला नाही. त्यामुळे हे दोन्ही बेनिफिट ह्या तरतुदीमधनं अर्थमंत्र्यांनी आपल्याला दिलेले आहेत. फॅमिली पेन्शन बद्दल असा कायदा होता की ज्यांना फॅमिली पेन्शन मिळत आहे, म्हणजे नवऱ्यानंतर पत्नीला मिळतं किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर नवऱ्याला मिळत असेल, अशा फॅमिली पेन्शनमधनं 15,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन होतं. म्हणजे पगारदार नोकर मंडळींना जसं 50,000 होतं तसं फॅमिली पेन्शन धारकाला केवळ 15,000 वजावट होती. या 15,000चं त्यांनी 25,000 म्हणजे 10,000 रुपये जास्त वजावट दिलेली आहे. बहुतेक वेळा असं असतं की फॅमिली पेन्शन मिळणारी व्यक्तीला उत्पन्न रेग्युलर उत्पन्न असतंच असं नाही, त्यांचं पेन्शन आणि त्यांच्या व्याजावर असतं. त्यामुळे तो लहान उत्पन्न गट असतो. माझ्याकडे कित्येक फॅमिली पेन्शन मिळणारे जे करदाते आहेत त्यांचं उत्पन्न 7 लाखाच्या आत असतं. मगाशी मी भारतीला म्हटलं त्याच्याप्रमाणे जर 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर नवीन कर प्रणालीमध्ये कुठलाच टॅक्स लागत नाही. म्हणजे आपण जे स्लॅब म्हणतोय ते फक्त 7 लाखाच्या वरच्या करदात्यांना लागतात. 7 लाखापर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या करदात्याला कुठलाच टॅक्स लागत नाही. म्हणजे ती स्लॅब मध्ये जरी दिसत नसेल तरी सुद्धा ती अशा पद्धतीने प्रणाली आहे. त्याचा स्लॅब प्रमाणे कर काढला जातो आणि सगळा कर वजा होतो. त्यामुळे त्याला कर भरायला लागत नाही. आता पेन्शन मध्ये जर 10,000ची वाढ झाली असेल या डिडक्शन मध्ये तर नॅचरली त्यांचं करपात्र उत्पन्न जर 7.25 लाख रुपये असेल तर त्याला 25,000ची वजावट मिळून ती 7 लाखात ती व्यक्ती येईल आणि त्याला कुठलाही कर लागणार नाही. त्यामुळे निश्चितच या दोन्ही मगाशी आपण बोललो त्या स्टँडर्ड डिडक्शन करामधला दरांचा बदल आणि फॅमिली पेन्शन याचा सर्वसामान्य करदात्यांना नक्की फायदा होणार. याचा अर्थ हा आहे की करदात्यांना फायदा होणार आहे, थोडासा फायदा होणार आहे, मात्र जी अपेक्षा केली जात होती मोठी अपेक्षा ती काही पूर्ण झालेली नाही आहे. त्याची मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.